सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण प्रार्थनाताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखी नित्य गावी तुझी गुणगाथा, घडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या विण प्रार्थो कुणाला। खरंच खूप सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे। बघा, आपण म्हणतो ना की मी स्वामींची एवढी सेवा करतो, तर हे साप चुकीचं आहे। कारण आपण ती सेवा करत नसून स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात। ज्याच्या आयुष्यामध्ये स्वामींना जायचं असतं, ज्याच्याकडून आपली सेवा करून घ्यायचं असतं, त्याच्या आयुष्यात स्वामी कशाही प्रकारे जातात। या ताईंच्या बाबतीत देखील असंच काही घडलेलं आहे। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा। चला तर मग अनुभवाला आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। स्वामी भक्तांनो, प्रार्थनाताईंना आज कोण ओळखत नाही। तुझी माझी रेशीमगाठ या सिरियलमध्ये त्यांनी खूप छान भूमिका ही पार पाडली आहे, त्यामुळे प्रत्येकजण त्यांना ओळखतो। स्वामी महाराजांनी त्यांना खूप छान प्रचिती दिली आहे, खूप छान अनुभव दिला आहे। आज जो तारक मंत्र स्वामींचा आला आहे, त्यामध्ये यांनी खूप छान भूमिका पार पडली। प्रत्येकाने हा तारक मंत्र बघितला असेल, आणि ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी बघावा, खूप सुंदर आहे। बघा, या ताईंना कधीही स्वामींची सेवा केली नाही की स्वामींचं कधीच काही केलं नाही, पण स्वामींना त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची होती, त्यांच्या आयुष्यात जायचं होतं। त्यांचे आगमन त्यांच्या आयुष्यात फक्त त्यांच्या आईमुळे झाले। स्वामींची खूप सुंदर मूर्ती त्यांच्या आईने त्यांना दिली। ज्यावेळेस स्वामींची मूर्ती या ताईंच्या घरी आली, त्यावेळेस ताईंनी मूर्तीची खूप छान पूजा वगैरे केली। स्वामींची पूजा वगैरे झाली, सर्व काही झाल्यानंतर ताई घराबाहेर पडल्या आणि सेटवरती गेल्या। तिथे गेल्यानंतर डायरेक्टरनी त्यांना सांगितलं की आज एक मंत्र म्हणायचा आहे। त्यांना खूप टेन्शन आलं की मंत्र म्हणजे आता संस्कृत वगैरे काहीतरी असेल। त्याच वेळेस त्यांनी त्यांच्या हातामध्ये एक कागद दिला। कागद दिल्यानंतर त्यांनी तो कागद बघितला, त्यातील मंत्र वाचला। आता मंत्र वाचल्यानंतर त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो मंत्र दुसरा तिसरं काही नसून आपल्या स्वामींचा तारक मंत्र होता। आता स्वामींनी त्यांना तारक मंत्र म्हणायला लावला होता। तारक मंत्र म्हणायचं म्हटलं की त्यांना तो पाठ करावा लागणार होता। स्वामींचा तारक मंत्र त्यांना पाठ करायचा होता। स्वामींचे ज्या दिवशी आगमन झाले घरी, त्याच दिवशी स्वामींनी त्यांच्याकडून तारक मंत्र हा म्हणून घेतला, आणि त्याचे पैसे देखील त्यांना स्वामींनी दिले। खूप सुंदर प्रचिती आहे। त्या म्हणतात की मला ही खूप मोठी प्रचिती, खूप मोठा साक्षात्कार स्वामींनी दिला आहे। मी स्वामींची खूप आता सेवा करणार आहे। बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला होता। तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।